सर्वांना नमस्कार. मी प्राजक्त भगत. आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही ज्या कार्यक्रमासाठी जर्मनीवरून इकडे आलो होतो ती होती माझ्या भावाची एंगेजमेंट. आणि सकाळपासून इतकं बिझी वेळ गेला की ब्लॉग शूट करणं मला जमलं नाही. लाईटसुद्धा गेली इतक्यात. तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत ज्या ज्या क्लिप मी शूट केलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते. आताच केक कटिंगसुद्धा झालेलं आहे. तर मी तुम्हाला एंगेजमेंट कपल लगेच दाखवते आणि माझी वहिनी कशी आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. चार एक दादू चार ना करंजी. तुम्ही आता वहिनी तुम्ही अरे खावा. तर माझ्या भावाचा साखरपुडा खूप छान झाला आणि मला जेवढं शक्य होतं तेवढं मी व्हिडिओ थ्रू दाखवलं तुम्हाला. वहिनी छान आहे आणि ह्या साखरपुड्यामध्ये मी मेन कुरवली होती, त्यामुळं नवरीला हार घालणं आणि सगळी पळापळी करणं ते काम माझ्याकडे दिलं होतं. खूप थकलं होतं पण एक वेगळाच उत्साह असतो घरचा कार्यक्रम म्हटलं की. आणि इतका छान कार्यक्रम झाला की सगळं म्हणत होते लग्नच आहे की काय, फक्त मंगळसूत्रच राहिलं घालायचं, नाहीतर मग लग्नासारखा पूर्ण कार्यक्रम झाला. आणि आईतात्या सुद्धा आले होते कार्यक्रमासाठी आणि प्रत्युष गेला त्यांच्याकडे लगेच. छान खेळला, त्यांना सुद्धा बरं वाटलं. आणि आम्ही जाणार आहोत आता पिंपळखुट्याला सुद्धा, तर तुम्हाला तिकडले सुद्धा ब्लॉग पाहायला मिळतील. आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि सगळे झोपलेले आहेत. पण मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती. बघा घरी ब्रह्मकमळ उमललेलं आहे. खूप सुंदर कमळ उमलले आणि आता 12 वाजता ते पूर्ण सगळं फुललेलं आहे. घरचे सगळे 8 वाजल्यापासून ते कमळ पाहत होते पण ते इतकं उमललेलं नव्हतं आणि सगळे कंटाळे असल्यामुळं सगळ्यांनी फूल पाहिलं, त्याची पूजा केली, ओटी भरली आणि आमच्या शेजारचे सगळे आले होते फूल पाहायला. आणि सगळे लवकर पूजा करून झोपून गेले. 12 वाजेपर्यंत कोणी जागलं नाही कारण थकले होते सगळे.
तर मी तुम्हाला फुल किती छान आले ते दाखवते. The next day. श्रियान कोण आलंय? श्रियान तिकडे कोण आलंय? माधुरी त्याला श्रियान तिकडे भाऊंकडे चला ए श्रिया आहा कोण आले चला 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 कसं काय कोण आले? या चला तिचा हात बघा तुमच्यासारखे करतोय. तिकडे बघा तिकडं हा इकडं हा कस काय चला 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 हा इकडं कोण आले? भाऊ आले? बोल 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 चला 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 खुश झाले खुश खुश किती खुश झालाय. श्रिया या भाऊ कोण आले भाऊले चला कसं घ्यायचं घ्यायचा चला 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 हा चला 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 कुठे गेलते भाऊ? श्रियांला सोडून तुला नाही नेलं? कुठे गेलते भाऊ? खुश झालंय. ते प्रत्युषकडे बघतोय. प्रत्युष तू काय करतोय? भाऊनी काय आणलंय तुला? ऊस आणलाय खायला? अगं त्याला ते तिथे डान्स करत होता त्याला काठीच वाटतंय. प्रत्युष हे ऊस आहे खायचा ऊस. गोड लागतो ऊस. ओके नो तसं नाही खायचं. श्रियान चल 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 श्रियान मम्माकडे चल चल मम्माकडे श्रियान चल मम्माकडे ए बच्चा चल चला मम्माकडे चला मम्माकडे चला तिकडे श्रियान तिकडे चला मम्माकडे जा मम्मा चला मम्माकडे चला चला मम्माने आज औषध पाजलंय. जायचं ना ओ नको हा जा आता जाऊ आता चला 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 बोल जाओ चला आता जा चला जा चला गेला भाऊंकडे जाऊ आता. आता माझ्याकडे या चला चला एक बाबा अरे बापरे लगेच तिकडं ते बघा की काय आणलंय मी प्रत्युष तुला काय आणलं काठी नाही ऊस हा हो दे धिंगाणा म्हण हा जय जय हरी जय हरी जय जय रघुवीर समर्थ म्हणा. ते मोठे ना यायचं नाही तेवढं. घालीन लोटांगण वंदीन चरण लागतंय प्रत्युष. लागत नाही थोडं लागतंय. किती लागतं? द्या मम्माकडे देते. ऊस आहे ना दे ऊस. आपण परत खायचं. चला आता खायचं आहे. आता कसं वाटतंय? आता खूप छान वाटतंय. आता कमी चालते खूपच छान वाटते. थोडं चोळा अजून छान चोळा. तेल दे आजी त्याला. ती कोणती बॉटल आहे? घ्या लावा तेल. बेबी बॉटल. आणि मम्मा बॉटल कुठे गेली? ही आहे का मम्मा बॉटल? बस 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 बस. आता कसं वाटतंय विचार? खूप छान. आता छान वाटतंय. बस आता बस आता.
बस का म्हणून चोळतो म्हणा चोळतो थोडं हो घे बस आता. हा घे कर खूपच छान खूपच छान खूपच छान. मी पी गेला मग ही आता उद्या पिकेला मालाच पिके चावलाय. अरे वा छान. आता आता छान वाटतंय. हा बेबी बॉटल हा. बस आता. तुझीच आहे ती बेबी बॉटल. ही आणू दीदीची मम्मा बॉटल. तुटली नीट ठेवू आपण.